हाय नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज एक्झिबिशनचा तिसरा दिवस आहे. आमचं दादरमध्ये एक्झिबिशन सुरू आहे आणि खूप मस्त चाललं आहे. पण दादरमध्ये जेव्हा केव्हा एक्झिबिशन असतं तेव्हा जेव्हा केव्हा म्हणजे दुसरंच येतलं, पण लास्ट टाईमपासून आमचं हे रिच्युअल सुरू झालं आहे की इथले छान छान रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर करायचे ब्रेकफास्टसाठी. सो आम्ही शोभाला जाऊन आलो, गंगा विहारला जाऊन आलो. लास्ट टाईम कुठे गेलो होतं गं? इराणी कॅफे, आपलं लाईट ऑफ भारत, आणि ते कुठलं ग? ट्रॉफीमा. अशा अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो. पण आज एक ऐश्वर्याताईने कॅफे सजेस्ट केलं आहे. काय नाव आहे? हॉटेल मद्रास कॅफे नाव. मद्रास कॅफे. आणि ह्याबद्दल ऑफकोर्स खूप ऐकलंय आणि कधीच जाणं झालं नाही. तर ताई म्हणाली की आपण जाऊच यात. तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही विचार केला काही ट्रॅफिक वगैरे नसणार आणि तसंही आम्ही लवकर निघतो कधीही एक्झिबिशनला जायचं म्हटलं की, म्हणजे 11ची वेळ असते पण आम्ही 9 वाजता वगैरे निघतो. तर 1 तास हँडी ठेवून. सो आता आम्ही त्या कॅफेमध्ये जाणार आहोत आणि मग छान छान काय काय खाणार आहोत. माझी फेवरेट कुठली डिश आहे, ताईची कुठली, सुरुचीची कुठली, हे सगळं आज बघूया. तुम्ही पण आमची धमाल मजा बघा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वा, सुंदर गर्दी आहे. आता एकदा विचारायचं का? आता विचारून या ना किती वेळ लागेल. रामाश्रयला जायचं का नाही? हा, मग तसं. पण रामाश्रय परत तिकडे पण गर्दीच असेल. कॅफे मद्रास, भयंकर गर्दी आहे यार. कॅफे मद्रास तिकडनं नंतर पुढे एक रेस्टॉरंट आहे, तिकडे जायचं. कॅफे मद्रास. आणि मग आपला ब्लॉग कधीच नाही होणार. दादांनी आपलं नाव लिहिलंय. 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत. सो बघूया. बरं, ताई पण ब्लॉग करते, तिचा नका बघू. माझ्या ब्लॉग म्हणणार ते ब्लॉग मध्ये तुम्हाला ब्लाऊजच्या टिप्स मिळणार आहेत. कसलीच आहे ग. आणि इथे एवढी गर्दी, ह्याला काय एवढी भयानक गर्दी आहे. आता आपण बघूया की मेन्यू मध्ये काय आहे. हा आहे इथला मेन्यू. हे सगळे स्पेशल्स आहे. इडली बटर बोडी इकडे स्पेशल्स आहेत, मागे स्पेशल्स आहेत. हा, त्याच्यामध्ये आहे इडली घी डोसा विथ पोळी, तुप्पा डोसा विथ पोडी, इडली बटर पोडी, त्याच्यानंतर स्ट्रॉंग कापी विथ जॅगरी, बेने मसाला. तुला काय खावं वाटतं आतनं? नीर डोसा चालेल. आणि तुप्पा डोसा विथ पोडी, नीर आणि बेने मसाला आणि पायनॅपल शिरा. ऑर्डर घेतली आहे. अगदी डोक्यावर फॅन आहे त्यामुळे माझा आवाज काही जास्त येणार नाही. ही आपली सुंदरी आहे कोटा डोरिया साडीमध्ये. छान छान दिसते एकदम, अति सुंदर. आणि ना ताईने ना खणाचा ब्लाऊज तुप्पा डोसा, नीर डोसा, बेने डोसा. नाव लेट्स ट्राय. काही ठेवायला जागा नाही आहे तर मग मी आता एकदाच खाऊन बघते. प्लीज. कमाल. त्याच्यासोबत लागेल हे आपल्या कोकणात करतात माहिती आहे ना, तसंच आहे ना ते, पण आपण चटणी नाही बनवत. मसाला कमाल आहे. मजा आली.
कॉफी आली आहे. हे आपले दुसरा मसाला पहिले डोसा होता पाहिजे. तर मला पहिला इतका आवडला की आम्ही दुसराही घेतला आणि आता आम्ही दोघी कॉफी पिणार आहोत. कसं घेणार? पण मग ह्यातनंच पिणार का ह्यातनं प्यायचं? हे आपण जॅगरी कॉफी ऑर्डर केली होती. युरोप घेतो या किती मस्त आहे. वेळेत अगं ही इतकी चांगली कॉफी आहे. जशी एकदम पायपिंग हॉट असती ना तर अजून मजा आली असते. आता ही नॉर्मल आहे. कमाल. मला माहिती नाही तिकडचं तुम्हाला किती ऐकू आलं किती ऐकू आलं नाही. बट मी म्हणजे आत्तापर्यंत जिथे जिथे साऊथ इंडियन खाल्लं आहे मी अनेक चांगल्या चांगल्या ठिकाणी, त्यातलं बेस्ट इथे मिळतं असं मला खरंच वाटतं. आणि फॉर अ रिझन इथे एवढी गर्दी असते. पहिले मसाला डोसा आम्ही 2दा ऑर्डर केला. कॉफी म्हणजे हा कॉफी लवर असाल आणि फिल्टर कॉफी पीत असाल तर मग हो इथली फिल्टर कॉफी विथ जॅगरी इज अ मस्ट ट्राय. सुरुचीने नीर डोसा खाल्ला, त्याच्याबरोबर असं गुळ खोबरं आलं होतं. सो तिला पण ते खूप जास्त आवडलं. एक तुपापोडी मागवली होती. तुपापोडी डोसा मसाला डोसा, मसाला नाही साधा डोसा, तुपापोडी साधा डोसा मागवला होता. पण तो सुद्धा खूप भारी होता. पण बेने मसाला डोसा वॉज 10 on 10 म्हणजे दी बेस्ट. खूप गर्दी आणि खूप वेटिंग असतं, पण तरीही मी गोरेगाववरनं इथे म्हणजे यायला तयार आहे. इतकं भारी साऊथ इंडियन म्हणजे जेव्हा साऊथ इंडियन खावंसं वाटेल जेवण तेव्हा मी इथे येईन. इतकं छान आहे. सो डेफिनेटली ट्राय करा. वाटुंग्यामध्ये आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल मी तर अगदीच म्हणजे खूपच लेट व्हिडिओ करते असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप जुनं रेस्टॉरंट आहे आणि 10 तर तिकडे सर्टिफिकेट्स लावले होते अवॉर्ड्सचे. सो ते जगात मान्य आहे की ते भारी साऊथ इंडियन फूड मिळतं तिथे. सो डेफिनेटली जा आणि जेव्हा जाल तेव्हा मला नक्की कळवा. किंवा जर का तुम्ही ऑलरेडी तिथे जात असाल तर कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला कुठली डिश आवडते. सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन तेव्हा मी ती डिश ट्राय करेन. ओके, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता एक्झिबिशनची वेळ आहे. सो 11 ऑलरेडी वाजलेत. आम्हाला पटापट पोहोचायचं आहे. एक्झिबिशन उद्या पण आहे. उद्या 22 मार्चला शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा. रविवार आहे, सुट्टी आहे. तर जर का तुम्ही जवळपास असाल दादरच्या एरियात किंवा मुंबईमध्येच असाल तर संडे आहे, त्यामुळे नो ट्रॅफिक, ट्रेनला गर्दी नाही. तर बिनधास्त या. आम्ही सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत असू. तुमची वाट बघू. बाय. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू.